नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सोम सचिन अधिकारी. स्वागत आहे तुमचं आजच्या या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग असा आहे की आज आपल्या गावाला आलेलो आहे आणि गावाला म्हणजेच की आपला गणपती घरी बसतो तर म्हणजे आपला डेकोरेशन तर झालंच पाहिजे. तर आजचा ब्लॉग असा आहे की तुम्हाला समजला असेल, आपला डेकोरेशन ब्लॉग आहे आणि आपल्याला काका सांगेलच कसं काय आहे ते, कारण की आपल्या घरामध्ये मोठा आपला काका आहे. हा पप्पा. हा पप्पा. अरे म्हणजे आमच्या वयामध्ये तर सांगितलं त्यांनी आणि आम्ही दोघंच डेकोरेशन बनवणार आहे, कारण की आप्पा बाहेर आहे. दादा तर आपल्या कट्ट्यावरच्या राजाचा आगमन आहे आज 5 वाजता आणि कट्ट्यावरची राजाची टी शर्ट बघू शकता तुम्ही. तर चला असे आपण पुढे पुढे भेटत राहू. मित्रांनो, आमच्या गावचे जुने रहिवासी आमचे महिला मंडळ पठारे भाऊ पठारे मम्मी. सांग आता कसं काय काय करायचंय ते पहिल्यापासून. आताच ब्लॉग आपण चालू केलंय. ही फ्रेम आहे. हा, आता या फ्रेमला आपण प्रॉपर बॅनर लावून बॅकग्राऊंडला दाखवायचे. हा, दरवर्षी दरप्रमाणे याही वर्षी आमचं आहे सेम बॅनरचं डेकोरेशन करणार आहे आणि जी वरती जी आमची शीट आहे ती वरचं बॅकग्राऊंड करेक्ट क्लिअर करणार. आणि त्यानंतर इकडे ते हे लागणार काय आणि हे आमचं जे थोडं हे झालं तिथं आम्ही चादर लावून ओके करून टाकू. तर चला, तर ही फ्रेम आहे. फ्रेम ही आहे. कुठली कुठे आहे? हा हा, ही फ्रेम आहे आणि हा बॅनर आहे. इथं बघ. आईला काय सांगता काय पण रात्र खुशीत नव्हती तू सोमा हे पाटील काय तर मित्रांनो, आमचा डेकोरेशन अर्ध्यापेक्षा जास्त झालेला आहे आणि आमच्या इकडे टी टाइम झालेला आहे. काळीची असते गावाला ब्लॅक टी आणि
डेकोरेशन म्हणजे घाई गडबडीचं काम असतो, तर आम्ही दोघांनीच क्लिअर केलेलं आहे. नाही क्लिअर नाही, अर्धापेक्षा जास्त झालेलं आहे. हा तिघांनी गेलेला आहे. तिघांनी गेलेला आहे. टी शर्ट बघा कोणती घातले, कट्ट्यावरच्या राजाची टी शर्ट घातली आहे. माप पण चालू आहे ना, माप चालू आहे. आणि हा मित्रांनो आपले महिला मंडळीचे कार्यकर्ता धडाधडीचे आता गणपतीची तयारी चालू आहे, म्हणजे आता भांडी बिंडी सगळं घासायला लागणारच. तर आमच्या इकडच्या आई आत्या तिकडे आहेतच, तर थांब बोललेले आहेत, म्हणजे नंतर आरामात येतील डायरेक्ट जेवायला वगैरे. वरून काढणार आहे ती आल्यावर. पसारा बघू शकता इथे जरा. आता काय करणार आहेस तू? तर चला मग मित्रमंडळींनो, असं आपल्या ब्लॉगला चला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्त आणि जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण असे पुढे पुढे भेटत राहू. तर मित्रांनो फायनली आपलं डेकोरेशन झालेलं आहे, ते तुम्ही बघितलं असेल आपल्या ब्लॉग मध्ये. तर नसेल बघितलं तरी पण परत बघू शकता. हा तर मित्रांनो आपल्या घराच्या साईडला गणपती देखील बसतात, म्हणजे आपल्या वळीमध्ये, गावच्या भाषेत वळीमध्ये, कायकांच्या गावामध्ये असे बोलतात की वाडीमध्ये, पण आमच्या इथे असे बोलतात की वळीमध्ये. तर आपल्या साईडला घर देखील आहेत, म्हणजेच आपल्या बाबू दादाचा, कॉकचा, तर सोम दादाचा, ते बंटी दादाचा. तर तिकडे जाऊन येऊया आपण. तर चला आपण तिकडे भेटूयाच. हा तर मित्रांनो आपण बंटीदादाच्या घरी आलेलो आहे, पण सध्या तर मला तर असं वाटतंय की बंटीदादा नाईट मारून डेकोरेशन कंप्लीट करणार आहे. बट डेकोरेशन बघू शकता तुम्ही, थोडंफार झालेलं आहे, म्हणजे टेबल लागलेलं आहे आणि फक्त एक कपडा लागलेला आहे. तर मला तसं वाटतंय खरंच की नक्की बंटीदादा नाईट वगैरे मारून कंप्लीट करणार आहे, लगेच दुसऱ्या दिवशी गणपती. आता चला मित्रमंडळीनं आपण डायरेक्ट आपला सोहमच्या घरी जाऊन तिकडनं परत वापस आपल्या घरी येऊन ब्लॉग देखील संपूया. नाहीतर तिकडेच जाऊन आलेलो आहे आणि आपल्या सोमदादाच्या घरी पण देखील आलो आहे. आणि इकडे पण तीच सिच्युएशन आहे की डेकोरेशन काही कम्प्लीट झाले नाही, पण बघू शकता थोडंफार. पण मी त्याला असं बोललेलो की केदारनाथ बनव म्हणून. तर मालक इथे बसलेले आहेत, जरा चहा नाश्ता चालू आहे, तर टी वगैरे चालू असेल देखील. तर बोलायला गेलो तर आपल्या वळीमध्ये तिघा लोकांचं डेकोरेशन अर्धवट आहे, ते करतील आज नाईट मारूनच. आणि हा मित्रांनो गेल्या वर्षी एवढंच बोलले की आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. हां तर मित्रांनो सांगायचं म्हणजे तर आपल्या बाबूदादाच्या घराच्या इकडे पण एकदम झणक्यात डेकोरेशन आहे. इथे पण तीच सिच्युएशन आहे की रात्रीच डेकोरेशन तयार होईल. कसा तर मित्रांनो आता तुम्हाला समजलं असेल की आता काय होते, कारण की आपल्या ब्लॉगचा आता इथे सेंड होते आणि आपल्या वळीतले गणपतीचं डेकोरेशन तुम्ही बघितलं असेलच. 3-4 जणांकडे डेकोरेशन कम्प्लीट नाही झालंय, कारण की ते नाईट मारून कंप्लीट करतीलच मला असं वाटतं. नक्की तुम्हाला पण वाटत असेलच, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपलं डेकोरेशन पण कसं झालेलं आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्या कमेंटमध्ये कमेंट जास्त येत नाही म्हणून. आणि हा चला मग मित्रमंडळी डायरेक्ट आपण भेटू नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ह्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्त आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब देखील करा. चला बाय.